एस.टी. महामंडळाची आर्थिक श्वेतपत्रिका आज जाहीर. 10,000 कोटींच्या तोट्यात धावणाऱ्या एस.टीचा परखड हिशोब. नमस्कार. आज 23 जून रोजी एस.टी. महामंडळाची आर्थिक स्थिती स्पष्ट करणारी श्वेतपत्रिका परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते जाहीर होणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून तोट्यात चालणाऱ्या एस.टी. महामंडळाच्या आर्थिक व प्रशासकीय स्थितीचा परखड आढावा या श्वेतपत्रिकेतून घेण्यात येणार आहे. दररोज 1 ते 2 कोटी रुपयांचा तोटा सहन करणाऱ्या एस.टीचे एकूण महसूल, उत्पन्न, खर्च, कर्ज आणि थकीत देयकांची आकडेवारी या श्वेतपत्रिकेत दिली जाईल. सध्या एस.टीच्या ताफ्यात राज्य व राज्याबाहेर मिळून सुमारे 14,000 बस धावत आहेत, तर संचित तोटा तब्बल 10,000 कोटी रुपयांपर्यंत गेला आहे. परिस्थिती हाताळण्यासाठी 1 कोटी रुपये किंवा त्यापेक्षा अधिक खर्चाच्या सर्व प्रस्तावांसाठी आता परिवहन मंत्र्यांची मान्यता देणे बंधनकारक करण्यात आले आहे. हा निर्णय घेण्यामागचा उद्देश म्हणजे कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर देणे आणि खर्चावर नियंत्रण ठेवणे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात एस.टीला मिळालेले 16 कोटी 8 लाख रुपयांचा नफा हा मागील 9 वर्षातील एकमेव नफा ठरला आहे. तरीही आजही एस.टीचे सुमारे 3,500 कोटी रुपयांच्या कर्मचाऱ्यांची थकीत देणी बाकी आहेत. तर साहित्य व बांधकाम संबंधित 7,000 कोटी रुपयांच्या देयकांचीही भला मोठा बोजा अजूनही महामंडळावर आहे. मार्च 2025मध्ये 14.95% भाडेवाढ करण्यात आली, मात्र ती पुरेशी ठरलेली नाही. अजूनही एस.टी तोट्यातच आहे. एस.टी 31 विविध प्रवासी गटांना जसे की विद्यार्थी, अपंग, ज्येष्ठ नागरिक, महिला सवलती देते. यांच्या बदल्यात सरकारकडून दरमहा 350 ते 400 कोटी रुपये अनुदान मिळते. पण तरीही सुमारे 1,000 कोटी रुपयांची रक्कम प्रतिपूर्तीपोटी थकीत आहे. एस.टीला सावरण्यासाठी आता दीर्घकालीन आणि आपत्कालीन उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. तोट्यातील लांब पल्ल्यांच्या गाड्या बंद करणे, जाहिरात उत्पन्न वाढवणे, वाणिज्य आस्थापनाची कार्यक्षमता वाढवणे, एस.टी स्थानकांच्या मोकळ्या जागांचा उपयुक्त उपयोग करणे आणि कर्मचाऱ्यांना उत्पन्न वाढवण्यासाठी प्रोत्साहन भत्ता देणे हे काही महत्त्वाचे उपाय आहेत. आर्थिक स्थितीच्या दृष्टीने आता एस.टी महामंडळाच्या खर्चावर थेट परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे नियंत्रण राहणार आहे. त्यांच्या अध्यक्षतेखालील प्रत्येक खर्च करार किंवा मुदतवाढीचा निर्णय आता त्यांच्या मान्यतेवरच घेतला जाणार आहे. एस.टी महामंडळाचे चाक पुन्हा रुळावर आणण्यासाठी हे निर्णय कितपत प्रभावी ठरतात याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.